हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, नंदिकाज यूट्यूब चॅनल. आणि मी गेले होते राजगड किल्ल्यावर. जसे की तुम्हाला माहीत आहे, मी आत्तापर्यंत 2-3 किल्ल्यावर गेले आहे. हा किल्ला खूप उंच होता आणि ह्याचा ट्रॅक पण फार अवघड होता. ह्याची थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते. हा किल्ला राजगड हा गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सुमारे 26व्या वर्षी हे पहिली राजधानी होती. हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला हा किल्ला समुद्रपाठीपासून 1376 मीटर उंचावर आहे. ह्या किल्ल्यावरतीचा ट्रॅक खूप वेळ लागतो. आम्ही काहीतरी मॉर्निंगला 9:20 चालू केलता. 12:20 आम्ही किल्ल्यावर चढलो होतो. रस्ता फार हे आहे, माती पूर्ण ढिल्ली आहे वरती जाण्यासाठी. सो चांगले कपडे, ट्रॅक शूज पाहिजेत. तिथं धरायला काही नाही आहे, तुम्हाला तुमचा बॅलन्स करून जावं लागतो. ह्या किल्ल्यावरती मुख्य म्हणजे आम्ही बघितलेलं ते पद्मावती माची हे एक मंदिर आहे देवीचं. रामेश्वरम मंदिर व पद्मावतीची तलवार आहे तिथं. खूप शांत मंदिर आहे ते, एकदम गरम होत नाही. त्याच्यानंतर संजीवनी माची बघितलेली आणि त्याच्यानंतर सुवेला माची बघितली होती आणि बाले किल्ला तो पुढे येणार आहे, मी तेव्हा त्याची इन्फो देईल तुम्हाला. सो बेस्ट टायमिंग जर जायचं असेल, पूर्ण किल्ला जर बघायचा असेल तर उन्हाळाच आहे. जर तुम्हाला व्ह्यूसाठी जायचं असेल तर विंटर, पावसाळा आणि हिवाळ्यात तुम्ही जाऊ शकता. किल्ल्याचा ट्रॅक तुम्ही बघू शकता. 1376 किलोमीटर उंचीवर हा किल्ला आहे. हे फर्स्ट कॅपिटल ऑफ मराठा एम्पायर आहे. हे सुरुवातीचं गेट होतं स्टार्टिंगचं. हा दरवाजा तुम्ही बघू शकता, ह्याच्यावरती पूर्ण खेळत आहे तसा दरवाजा आहे हा. इथे लोक स्टेसाठी पण येतात 2-2 दिवसासाठी. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही स्टेसाठीही जाऊ शकता. ही ह्या किल्ल्याची रचना होती. हे थोडेफार व्ह्यू पॉईंट होते. ही खिडकी होती. इथनं पूर्ण पुढचा त्रिकोणा तोरणा दिसत होता. ह्या इथं माची ही तटबंदी असते. हा चोरखाना होता आणि भुयारी मार्ग देखील होता तिथे बघण्यासाठी. जर तुम्ही स्टेसाठी जात असाल तर एकदम उत्तम जागा आहे. 1 डे स्टे करायचा मीन्स जरी तुम्ही इव्हिनिंगला स्टार्ट केलं तरी तुम्ही 6-7 वाजेपर्यंत वरती फूड आणि पाण्याची सोय आहे आणि तिथं राहायचं, मॉर्निंगला बघायचं आणि खाली यायचं. हे ह्या किल्ल्याचे अर्धा टप्पा होता. अत्यंत सुंदर असा किल्ला होता, तुम्ही बघू शकता. ऊन पण फार होतं. जर तुम्हाला मोशन सिकनेस असेल तर तुम्ही थोडं उन्हात कमीच जा, कारण की तिथं फार ऊन लागतं. वरती किल्ला पूर्ण सपाट आहे. तसं बघायला गेलं तर अर्ध्या रस्त्याच्या नंतर पायऱ्या आहेत. फक्त स्टार्टिंगलाच थोडं चालावं लागतं. तिथे माकडं वगैरे होती, जसं की तुम्ही बघू शकता. लहान मुलांसाठी पण खूप छान किल्ला आहे. किल्ल्याचं स्टार्टिंगचं स्ट्रक्चर होतं. ही वॉल आहे, प्रोटेक्शनसाठी यूज करतात ती. हा व्ह्यू होता आणि हे त्याच्यानंतर वरती किल्ल्यावरची जी माची होती बाले किल्ल्याची, ती साईड आहे. आता आपण बघणार आहे बाले किल्ला. हा किल्ल्याचा सर्वस्व भाग आहे. येथे जाण्यासाठी अतिशय उभी आणि खडदार चढ करावी लागते. इथे आपल्या डोक्याच्या वरपर्यंतची मोठी दगडं आहेत, पायऱ्या पण नाही आहेत आणि कमीत कमी 12 ते 4 म्हणजे ह्या सुमारात आम्ही होतो 2 तास चढायला आणि 2 तास उतरायला लागतात. ह्या हिशोबाने तुम्ही जा. तिथे लोखंडी रील लावल्या होत्या सेफ्टीसाठी. शिवाजी महाराजांच्या निवासस्थान आणि राजकीय निर्णयाचे केंद्र असलेला हा जागेचा इतिहास आहे. असा हा किल्ला होता, तुम्ही बघू शकता. अत्यंत अवघड, खूप खूप
खूप डेंजर ट्रॅक होता त्याचा. जर लहान कोण असेल तर तुम्ही तिथं जाणं प्रिफर नका करू. थँक यू फॉर लाईकिंग, सबस्क्राईब अँड शेअर.